काय करतोस तू? केडी, अरे काय करतोस तू? केडी, नवरी मुलीची बहीण आहेस ना, मग लग्नामध्ये हात रंगलेले असायला हवेत ना. मी हरले आज आणि तो जिंकलाय. म्हणजे चॅलेंज केलं होतं त्यांनी मला. केडी, मला आता भीती वाटतेय. ही जी बाहेर बसलेली माणसं आहेत ना, हे कुटुंब आहे माझं. काय विचार करत असतील अरे ते माझ्याबद्दल आता? कशी मुलगी आहे स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्यावर. केडी, मला त्याला एक्सपोज करायचं होतं. मी खरंच त्याचं अक्षर तारिणी, मला माहिती आहे आणि तुला मला एक्सप्लेनेशन देण्याची काहीच गरज नाही आहे. आणि तूच म्हणतेस ना, सत्य फार दिवस लपून राहत नाही. आज ना उद्या यांना कळेल की तू बरोबर आहेस आणि तो युवराज चुकीचा आहे म्हणून. आपलं ठरलंय ना, लग्न आधी त्याला एक्सपोज करायचंय म्हणून. असं एक्सपोज करणार आहोत का आपण त्याला? नाही ना. आणि तुलाही माहिती आहे तो असं का वागतोय ते. आपण त्याच्या विरोधात पुरावे गोळा करतोय ना म्हणून. आणि ठीक आहे ना, वागू दे. किती दिवस करणार आहे तू असं? आपल्याला फक्त 2 दिवस शांत राहायचंय. आपल्या डोळ्यांसमोर याच्यापेक्षा मोठा गोल आहे. त्यासाठी आपली टीम रात्र दिवस काम करते. आणि ते अचीव्ह करण्यासाठी आमच्या टीमच्या लीडरचं डोकं शांत असणं गरजेचं आहे की नाही? अरे वा, या कॉपला इतकी छान मेहंदी काढता येते. तो एक मेहंदी आर्टिस्ट आहे हे नव्हतं माहिती मला. छान आहे ना? हो, झालेच दागिने आले घेऊन. होतच आहेत. बाहेर हळदीची पूर्ण तयारी झालीये. अजून किती वेळ? तू काय करतोस इकडे? स्पेशल फ्रेंडने स्पेशल इन्व्हिटेशन दिलंय म्हणून आलोय. अच्छा, मला वाटलं तू माझी मदत करायला आलायस की काय. नाही, म्हणजे मदत करायला पण आलोय. सांग काय करू? पण तारिणी, कमाल आहे यार तुझी. म्हणजे एका साईडला आपण हे ठरवले की हे लग्न होऊ द्यायचं नाही, आणि दुसऱ्या साईडला आपण त्यांच्याच लग्नाची तयारी करतोय. आणि ते कोणासाठी? निशीसाठी. ती बहीण आहे माझी. पण ती मानते का तुला बहीणसारखी? सतत तुझा अपमान करत असते. तू तिच्यासाठी कितीही काही केलंस ना तरी तिला किंमत नाहीये त्याची. हे बघ, समोरचा माणूस कसाही वागला ना तरी आपण चांगलंच वागायचं. आईने शिकवलंय मला. आणि केदार कुटुंब आहे ते माझं. मी नाही त्यांच्या डोळ्यात पाणी बघू शकत. झालं. हे बघ कसं दिसतंय. धड 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 डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. फडफड फडफड धड 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 डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. धडक धडक रोक ठोक जिगर बाज तू ग. निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग. धडक धडक रोक ठोक जिगर बाज तू ग. निडर अशी कणखर तू. छान दिसतंय. फडफड फडफड धड 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 डोळ्यामध्ये मनामध्ये झाली. चल, झालंय आता. आपण लवकर जाऊया. आणि हा, तो दाढीवाला माणूस जर युवराजचा खरंच मित्र असेल तर तो आज इकडे येईल.
आणि तो आला तर आपण त्याला सोडायचं नाही. चल 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 पटकन उशीर होईल. चल चल चल. हो. मम्मा तुला बोलले होते तिला नको देऊ काही ठीक करायला, ती अजून बिघडवून आणणार. तू पण ना, आता काय करू मी तू काहीतरी कर ना यार मम्मा. हो निशू तू शांत हो बाळा, मी बघते ती तारिणी काय करते. निशीची आई झाले दागिने. हे घे. किती छान दागिने केलेस ग तारिणी. पण इथे त्याची किंमत आहे का कोणाला? सतत तुला टोमणे मारत असतात. पण आता उपयोगाला कोण आलं? तारिणीच आली ना. तिच्याबद्दल 2 शब्द तरी चांगले बोला ग. आभार नका मानू तिचे. नाही वागायचं ना तेच वाक्य. कधी कधी वाटतं ना की ही अशी एकदा तोंडावर पडावी की पुन्हा कोणाला तोंड दाखवायला तिला जागा राहणार नाही. मला खूप मजा येईल. ए ताई, कधी कधी कशाला, आजच पडू दे ना तोंडावर. म्हणजे बघ, आज तुमची हळद आहे. जिजूंचे मित्र पण आलेत. आणि मगाशी मी खिडकीतून बघितलं की त्यांनी गाडीच्या डिक्कीत पार्टीची सोय सुद्धा करून ठेवली आहे. अगं पण आपल्याकडे हे सगळं नाही चालत. बाबांना कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल. त्याला सांगू का? म्हणजे हे काय? ते सगळं मोठ्या लोकांमध्ये चालतं. ते राहू दे बाजूला. तू माझा प्लॅन ऐक. त्यातली थोडीशी दारू काढून आपण ज्यूस मध्ये मिक्स करून तारिणीला पाजली तर, म्हणजे खांडेकरांसमोर जो तिचा अपमान होईल